मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या आयुष्यात एक प्रश्न असतो, मी श्रीमंत कसा होऊ? श्रीमंती ही नशिबाने येत नाही, ती येते योग्य विचारांनी, शिस्तीने आणि योग्य कृतींनी. पण बहुतेक लोकांना श्रीमंती म्हणजे फक्त जास्त पैसा वाटतो. पण खरं म्हणजे श्रीमंती म्हणजे स्वातंत्र्य, आपल्या अटींवर जगण्याचं स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, वेळेवर नियंत्रण आणि मनशांती. श्रीमंत होण्यासाठी पहिलं पाऊल म्हणजे विचार बदलणे. गरीब माणूस विचार करतो, हे माझ्याकडून होणार नाही. श्रीमंत माणूस विचार करतो, हे माझ्याकडून कसं होईल. साधा फरक आहे, पण हाच फरक आयुष्य बदलून टाकतो. आपण लहान विचार केला, छोटं आयुष्य मिळतं. आपण मोठा विचार केला तर मोठं आयुष्य मिळतं. म्हणून सर्वात आधी मनातला छोटा पिंजरा फोडा. माणूस आयुष्यात ज्या 3 गोष्टींवर नियंत्रण ठेवतो त्या बदलू लागल्या की श्रीमंती येऊ लागते. पहिली गोष्ट म्हणजे कौशल्य. पैसा येतो तो कामामुळे नाही, कौशल्यामुळे. एखाद्या कामात हात बसला, त्याचं ज्ञान खोल झालं, लोकांना त्यातून उपयोग झाला की त्या व्यक्तीची किंमत वाढते. आणि किंमत वाढली की कमाई आपोआप वाढते. म्हणून श्रीमंत होण्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एक तरी मजबूत कौशल्य तयार करणे. ते कोणतेही असू शकतं. व्यवहाराची कला, बोलण्याची ताकद, समस्या सोडवण्याची क्षमता, लोकांना पटवण्याची बुद्धी, गणित, हस्तकला, तंत्रज्ञान, व्यापार, सेवा किंवा कोणतंही काम. पण एक गोष्ट मात्र पक्की, कौशल्याशिवाय पैसा नाही. आणि कौशल्य असेल तर पैशाला रोखणं कोणाच्याही हातात नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोकसंगत. तुम्ही कोणासोबत वेळ घालवता, तुमचा परिणाम तसाच होतो. आळशी लोकांमध्ये राहिलात तर तुम्हीही आळशी व्हाल. नकारात्मक लोकांमध्ये राहिलात तर तुमचं आयुष्यही नकारात्मक बनेल. पण मेहनती, विचारशील, प्रगती करणारे, शिकण्याची आवड असणारे, धडपड करणारे लोक तुमच्या जवळ आले की तुमचं जीवन वेगळंच वळण घेतं. ज्यांच्याकडे तुम्हाला जायचं आहे त्यांच्यासोबत राहायला सुरुवात करा. तुमचं वातावरण बदललं की आयुष्य बदलतं. श्रीमंत लोकांची सवय असते, ते चांगल्या लोकांत राहतात, मार्गदर्शक ठेवतात, विचारांची देवाणघेवाण करतात आणि संधी ओळखण्यासाठी स्वतःला योग्य लोकांमध्ये ठेवतात. तिसरा पाया म्हणजे भांडवल, म्हणजे पैसे साठवण्याची क्षमता. व्यक्ती कितीही मेहनत करत असली पण तिच्याकडे भांडवल नसेल तर मोठी संधी आल्यावरती काही करू शकत नाही. म्हणून कमाई सुरू झाली
की त्यातील काही भाग स्वतःसाठी आपल्या भविष्याकरता बाजूला ठेवणे अनिवार्य आहे. श्रीमंत लोकांची पद्धत असते, ते आधी स्वतःला पैसे देतात, म्हणजे कमाई होताच काही रक्कम बचतीत ठेवतात आणि उरलेल्या पैशात खर्च चालवतात. गरीब लोक उलट करतात, पहिले खर्च, मग उरलं तर बचत. जीवनभर उरतच नाही, म्हणून नियम पक्का. कमाई झाली की काही रक्कम बाजूला काढणे हे पहिले काम. श्रीमंत लोकांची दुसरी मोठी खासियत म्हणजे पैसे साठवण्यावर ते विश्वास ठेवत नाहीत. ते पैसे वाढवण्यावर विश्वास ठेवतात. पैसा वाढतो तो गुंतवणुकीने. पैसे साठवलेत तर ते जागेवरच राहतात किंवा कमी होतात. पण गुंतवणूक केली तर ते वाढतात. गुंतवणूक म्हणजे भविष्यातल्या श्रीमंतीची बीजे आहेत. ज्याला श्रीमंत व्हायचं आहे त्याने रोज थोडी थोडी, महिन्याला थोडी गुंतवणूक सुरूच ठेवली पाहिजे. गुंतवणूक ही वेळेवर चालते. जितक्या लवकर सुरू कराल तितका मोठा फायदा होतो. आता येतो सगळ्यात प्रॅक्टिकल भाग. कमाई कशी वाढवायची याचं उत्तर एकदम सोपं आहे. एक तरी कणखर कौशल्य शिका. 6 महिने रोज 2 तास जरी एखाद्या कलाकडे दिलेत तरी ते कौशल्य साध्य होतं. लोकांना काहीतरी उपयोगी काम करून दाखवलं की कमाई सुरू होते. लोकांना उपयोग देणाऱ्यांवरच जग पैसा बरसवतं. पहिली कमाई छोटी असली तरी ती मोठ्या प्रवासाची सुरुवात असते. पहिल्या कामातून जेवढं मिळेल त्यातील काही भाग नेहमी स्वतःमध्ये गुंतवा. शिक्षण, साधन, पुस्तके, प्रशिक्षण स्वतःमध्ये गुंतवणूक केली तर भविष्यात त्याचं 10 पट 100 पट फळ मिळतं. जेव्हा कौशल्य वाढतं तेव्हा संधी दिसायला लागतात. छोट्या छोट्या कामांतून, छोट्या सेवांतून अतिरिक्त उत्पन्न तयार होऊ लागते. हळूहळू माणूस साईड काम सुरू करतो. हे साईड काम नंतर वाढून मोठं रूप घेतं. अनेक श्रीमंतांची सुरुवात इथूनच झाली. लहान काम, मोठी मेहनत, मोठी शिस्त आणि सतत वाढत जाणारा आत्मविश्वास. श्रीमंत होणाऱ्या लोकांची एक खास सवय असते. त्यांना इतरांची समस्या सोडवायला आवडतं. जिथे लोकांना त्रास तिथे संधी. लोकांना कोणत्या अडचणी येतात, त्यांचं जीवन कसं सोपे होईल, त्यांना कोणती सेवा, कोणती माहिती, कोणतं कौशल्य उपयोगी पडेल हे ओळखायला शिकला की श्रीमंतीचा दरवाजा आपोआप उघडतो. आता सवयीबद्दल बोलू. श्रीमंत लोकात एक गोष्ट नेहमी दिसते. ते रोज थोडं वाचन करतात. ते वेळेचा
अपव्यय करत नाहीत, ते पैशाचा हिशोब ठेवतात. त्यांना कसं बोलायचं आणि किती बोलायचं हे माहीत असतं. ते चुकीच्या लोकांपासून दूर राहतात. ते नवीन गोष्टी शिकतात, बदल स्वीकारतात, स्वतःला सुधारतात. त्यांनी आज जे मिळवलं आहे ते काल करत नव्हते. ते आज जे होणार आहेत ते उद्या वेगळं करतील. त्यांना सातत्य असतं. दररोज थोडं थोडं केलं तरी पर्वत हलतो हे त्यांना माहीत असतं. श्रीमंतीचा सर्वात मोठा नियम म्हणजे सातत्य. छोटे प्रयत्न जमा होत जातात आणि आयुष्य बदलून टाकतात. लोक श्रीमंत का होत नाहीत? कारण एक, टाळाटाळ करायचं पण उद्या करेन. दुसरं, भीती, अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती. तिसरं, कौशल्यावर मेहनत न करणे. चौथं, आळस. पाचवं, वाईट सवयी. सहावं, वेळेचा गैरवापर. हे सर्व श्रीमंतीचा मार्ग अडवणारे दगड आहेत. ते दूर केले की रस्ता स्वतःहून तयार होतो. शेवटी संपूर्ण मार्ग सांगतो. एक कौशल्य निवडा. 6 ते 12 महिने ते मजबूत करा. छोट्या कामातून पहिली कमाई करा. कमाईतील काही भाग साठवा. साठवलेली रक्कम वाढवायला लावा. योग्य लोकांमध्ये स्वतःला ठेवा. छोटासा व्यवसाय सुरू करा. वेळ वाया घालवणाऱ्या गोष्टी सोडा. स्वतःला दरवर्षी चांगलं बनवत राहा. आणि सर्वात महत्त्वाचं, सातत्य ठेवा. सातत्य म्हणजे श्रीमंतीची किल्ली. श्रीमंत होणं ही कोणतीही जादू नाही. ती आहे योग्य विचारांची, योग्य कृतींची आणि योग्य सवयींची जोड. तुमच्यात ते सगळं आहे. फक्त सुरुवात करा. आज सुरुवात केली तर काही वर्षात तुमचं आयुष्य तुम्हालाच ओळखू येणार नाही एवढं बदललेलं दिसेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आमचे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.